बसून या लोकांच्याकडे खरेदी करायला गेलो. म्हणजे कधीची गोष्ट असेल, मी 8-10 वर्षाचा असल्यापासून माझे वया पुस्तकं घ्यायला या ठिकाणी एक 15-20 दिवस महिन्याभराचा सीझन असतो, त्या लोकांचा तिथं असतो. त्या ह्याच्या पहिला बिंदू चौकामध्ये असायचा, त्यानंतर आपण अयोध्या टोकी जवळच्या गाड्यावर जुन्या पुस्तकांचं वर गरीब लोकांना एक आधार देणारा ठिकाण आहे. आणि मग वापरते एकदा धडक मोहिनी केली, जुन्या लोकांना 40-50 वर्षाच्या लोकांना सुद्धा तोडफोडून टाकलं. साहेब हे उत्तर काय दिलं माहिती काय, आपलं साहेब असं ठरवलं होतं की त्या लोकांना काढून द्यायला संधी द्यायची. आपण साहेब बोलणं झालं होतं, मी तुम्हाला विनंती केली होती. ह्यांनी काय केलं, ह्यांनी सकाळी 7:30ला तोडलं. ह्यांना रात्री मी सांगितलं काही साहेब होतं, माझं बोलणं झालंय, तुम्ही तोडू नका, त्यांना संधी द्या, एक दिवसाची मुदत द्या. आता 1 दिवसाच्या मुदतीत त्यांचा तरी काढून घेऊ दे, त्यांचं नुकसान व्हायला नको. ह्यांनी काय मला उत्तर दिलं, 9-9:30 यांची जर वहीत सांगितलं त्याला झाली, मी यांना फोन केला तर हे म्हणतात साहेब मी यायच्या आधीच त्यांनी केलं. यांना कशासाठी हे यायचं म्हणजे झोपा करायला होते काय, कशासाठी याला पगार द्यायला, कशासाठी गाडी द्यायची, कशासाठी केबिन द्यायची, त्यांना लोक जायचे नाही. एकदा धडक मोहिम वापरताय, दुसऱ्या दिवशी एक गाडीचे बायोमेट्रिक कार्ड आले होते, त्यालाही आम्हाला सांगितलं असं, आम्ही त्याला सांगितलं असं बाबा बंद ठेव, वातावरण गरम आहे. इतकं गरम वातावरण, जे 200 लोकांची उदरनिर्वाहाचे साधन उपस्थित झालेले होते, एवढं टेम्परेचर हॉट होता तिथं. त्या माणसांनी पुन्हा ऐकून संध्याकाळी त्या ठिकाणी एका गाडीला हवाई माणसं 50 माणसं पाठवली. तिथं गर्दी झाली, तिथं तलवार हल्ला झाला. 7 जण जखमी आहेत, त्यामध्ये 2 जण गंभीर आहेत. एक खोल जखम आहे आणि अशी 15-16% टाके बसलेले. यांच्यावर गुन्हा दाखल करा, ह्यांना विलंब अधिकारी असं धंदे करायचे. आयुक्ताने एकदा धडक मोहीम घेतली होती, सगळा विषय संपला होता. एक गाडी हवाईच्या कशाला वातावरण केलं आणि सदस्य बाकी सांगतात ह्यांना मी बिंदू चौकाच्या बंद पडलेली गाडीच्या संदर्भामध्ये अनेक वेळा सांगितलं. काय केलंय, एक बंद पडलेली गाडी सडलेली आहे, कुत्री बांधली बसलेली आहे तिथं, काही करत नाही महापौर साहेब. यांच्यावर काय ह्यांना तपासलं पाहिजे, सुपारी उपाय घ्यायचा त्या पगारमध्ये लोक मारायला धंदा येऊ. रातभर आम्ही त्या ठिकाणी लोकांना ऍडमिट करलं आणि त्यांना उपचार करण्यासाठी रात्रभर गेलं आमचं. अजून पण त्यामध्ये रेट चालणार नाही महापौर साहेब. आयुक्त साहेब आपण चांगलं काम करता, आम्ही अप्रिशिएट करतो तुम्हाला. आयुक्त म्हणून तुम्ही जी जबाबदारी स्वीकारलाय त्याला पाठिंबा देण्याचं शहराच्या विकासासाठी उन्नतीसाठी आम्ही ठरवलेलं आहे. परंतु जर हे जर हुकुमशाही पद्धतीने असं काही तुमचा अधिकारी कोण करायला लागलं तर साहेब आम्ही आमच्या पद्धतीने मग बंदोबस्त करायला आहे म्हणतो तयार आहे. हे चालणार नाही. एकदा आपण जर केल्यानंतर दुसऱ्या दिवशी बायोमेट्रिक मध्ये संरक्षित गाडीला काढायचं कारण काय होतं मला सांगा. ठिकठिकाणी जिथं गाड्या पार्किंग बंद पडलेल्या गाड्या त्या काढा, साहेबांनी त्या काढल्या नाही. आणि साहेब ते 25 येऊन त्यांनी तुम्हाला साहेब आयुक्त पुरावा दाखवू असं झालं का. साहेब मोहीम चालू असताना प्रभाग क्रमांक 12 मध्ये 4 नगरसेवकांनी एकही फोन केला नाही ना. जे कायदेशीर इलिगल आहे ते काढा, खरं जे लिगल होतं त्यांना पण साहेबांनी काढून टाकलं. साहेब एका गाडीसाठी एवढं वातावरण तपाई करत काय होती का, त्यांनी उत्तर द्यावं. 50 लोक का पाठवली तिथं, कशासाठी मोहीम पाठवली. 11 टाक्या पडले लोकांना, तलवार हल्ला झाला. तुम्ही पेपर मध्ये वाचला असेल, असं नंतर तिकडून आले रोज रात्र लोकांना आणि पळून गेली. ही सगळी पळून गेली, भांडलो तलवार निघाली, सगळी पळून गेली. अनेक विषय बोलतो, या विषयावर आलेलो आहे. मला म्हटलं साहेब तुम्ही हायकोर्टाच्या ऑर्डरवर एवढं सगळं करताय. साहेब गांधीनगर प्रकरणात सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आहे, तुम्ही काय केलं साहेब सांगा मला. सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आहे साहेब, 204 जीसीबी मध्ये एवढी वस्ती आली